नमस्कार महाराज मित्रांनो, आज तिसरी विजिट आहे। आपण 1 तारखेला आलो होतो, नंतर 10 तारखेला आलो होतो आणि आज 24 तारखेला आलेलो आहोत तिथे। तुम्ही तिघं व्हिडिओ बघा आणि तिघं व्हिडिओमध्ये हा प्लॉटची कंडिशन बघा। आता मी जे जे सांगितलं होतं ते इथे झालेलं आहे आणि झाडाची ग्रोथ बघा, ब्रँचिंग बघा। आम्ही जसं बोललो होतो की इथे फुटवे पाहिजेत, वाढ पाहिजे, ग्रोथ पाहिजे, नागाळी आली नाही पाहिजे, करपा आला नाही पाहिजे। पूर्ण प्लॉट बघा तुम्ही। आता मी मुद्दामून ह्याच अँगलला प्रत्येक वेळेस उभा राहतो आहे। आज मुलगा आहे त्यांचा, कारण की तुम्हाला ते बऱ्याच शेतकऱ्यांना पटत नाही किंवा मध्ये कमेंट करणाऱ्यांना हा दुसरा प्लॉट आहे, तो तिसरा आहे, त्याच्यापेक्षा हाच अँगल, हेच केळी, हेच इकडे, त्याच्यामुळे इकडे फिरवत नाही। पण तुम्ही बघाल तर हे बघा, मागे फिरून घ्या दादा पूर्ण। ही प्लॉटची आज कंडिशन आहे। तेव्हा बघा तिथून 10 तारखेला काय पोझिशन होती, फुलं नव्हते, फुटवे नव्हते, वाढ नव्हतं, काहीच नव्हतं। आज त्यांना एवढं झालंय की त्यांना आता बांधायला मुश्किल होते, त्यांना मजूर भेटत नाहीत, एक एक फांदी बांधायला त्यांना लावलेली आहे आणि आज सर्वत्र कंडिशन अशी आहे। पण इथे होतं काय आहे, थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जरी होत असतील तर तुम्हीही सुधारा। आता इथे बघा, यांची जी ग्रोथ होते आहे याची ही एक्सेसिव्ह होते आहे, म्हणजे चालतं आहे फुटवा, पण वाढ खूप होत आहे। पण आम्ही सगळं कवरमध्ये ठेवलं आहे। खाली थोडा करपा लागला असेल, तुम्ही बघू शकता काही झाडांना, हे बघा इथे हा करपा सुरुवात झाला होता, हा मी इथेच थांबवला, नंतर पुढे कुठे दिसणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे आहे याला आम्हाला मायक्रोन्यूट्रनची कमतरता नाही पडू द्यावं लागणार, कारण की जे मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी राहिली ह्या टायमामध्ये तर ते प्रॉब्लेम येतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नागाळी, सगळ्यात महत्त्वाची, नागाळी जर आत्ता थोडीशी जरी आली तर ती नंतर एवढा त्रास देते, पूर्ण पान खराब दिसतं त्याच्याने। आणि फोटोसिंथेसिस झाडं जे खालचे पानं जे अन्नद्रव्य तयार करतात ते खराब होतात। त्या हिशोबाने आम्ही आता स्प्रे ठेवणार आहोत। आता इथून 10 ते 12 दिवसाचं शेड्यूल काय राहील, तर याला आपण काय करणार आहोत, याला इंडिकेमचं 04247 एकरी 3 किलो, त्याच्यासोबत EN20 3 किलो एक डोस हा, नंतर दुसरा डोस इंडिकेमचं 4748 एकरी 3 किलो, त्याच्यासोबत फायटिन अर्धा किलो, नंतर तिसरा डोस, तिसरामध्ये आपण याला घेणार आहोत मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट, इंडिकमचंच घेणार आहोत, 33% येतं, एकदम भारी आहे। त्याच्यासोबत बोरान, जेणेकरून हाय जे आहेत याची ग्रोथ जास्त नाही झाली पाहिजे, हे जे एक्सेसिव्ह ह्याची ब्रँचिंग होत आहे, ब्रँचची ग्रोथ होत आहे ही झाली नाही पाहिजे आणि फुलं भरपूर निघायला पाहिजे। आता इथून फुलाची स्टेज आहे, तर तुम्हाला आज ह्या प्लॉटची कंडिशन बघून घ्या, इथून 10 ते 15 दिवसांनी आपण येऊ, तिथून कंडिशन बघून घ्या। मित्रांनो, मी जे सांगतो आहे मी तसंच केलं आहे, इथे रॉकेट सायन्स दुसरं काहीच लावलेलं नाही आहे। कारण की ह्या ज्या माणसाने प्लॉट लावला आहे, ह्या माणसाला याच्यातलं म्हणजे पूर्ण मागच्या 10 पिढ्यांनी हा प्लॉट लावलेला नसेल असं धरून घ्या, कारण की हे टोमॅटोमध्ये जात नाही, मीच लावायला लावला आणि हा माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा एवढा कमीत कमी याच्यात फायदा करता येईल तेवढा करून घ्या। आता राहिला आहे इथून फवारणीचं नियोजन। आता फवारणीमध्ये आम्ही काय करणार आहोत, याला फवारणीमध्ये मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं, मला फुलं निघली पाहिजेत, नंतर हा जो ग्रोथ आहे ही कमी झाली पाहिजे, हे तर आम्ही खालून नायट्रोजन कमी करून केलं आहे। पण वरनं काय करणार आहोत, गायत्री एलिमेंटचं एक प्रोडक्ट आहे गायत्री परफेक्ट प्लस, त्याचा 1 ते 1.5 ml स्प्रे घेऊ प्रति लिटर, त्याच्यासोबत नेटिव्ह घेऊ 1 ग्रॅमने, त्याच्यासोबत मित्रांनो सिजनच्या कंपनीचं इव्हिसन घेऊ, असा स्प्रे काढू। तुफान रिपोर्ट येतील एकदम, मला माहीत आहे, मला तुम्हाला सांगतो आहे हे रिपोर्ट, हे 1 ते 2 स्प्रे आम्ही सहज काढू। तुम्ही जर याचे फुलं बघाल ना नंतर, तर तुम्ही चकित होऊन जाल। आज तुम्ही बघून घ्या, हे जे दिसतंय तुम्हाला, हे बघा हे झाडं दिसतात, आज तुम्हाला झाड जरी मोठं दिसत असेल, फुटवे वगैरे जसे व्यवस्थित झाले असतील, हे फुलं निघत असतील, पण नंतर फुलं बघा तुम्हाला पूर्ण एकदम जबरदस्त फुलं दिसतील आणि झाडाची आणि पत्त्यांची ग्रोथ बघा दादा। राहिला महत्त्वाचा विषय, त्यांना आता मी जे सांगितलं होतं ते एक गोष्ट चांगली आहे, जे जसं तसं करतात। आता त्यांना हे सगळं सांगितलं होतं, इथेच कुठे आपण कोरलं होतं माझ्या माहितीप्रमाणे। आता मुळांची ग्रोथ तुम्हाला इथे दाखवतो, हे बघा, हे पूर्ण ओलं ठेवा, हे बघा मुळांची ग्रोथ खतरनाक, हे खाली रूट्स पूर्ण आता डेव्हलप झाले आहे। आता रूट्स तुमचे इथपर्यंत आला आहेत तर पाणी तिथपर्यंत पाहिजे, नाही तर नुकसान होतं एवढं की आपण पाण्याचं मागे पुढे नियोजन केलं तेही नुकसान होतं। हे बघा, हा पूर्ण रूट झोन इथे डेव्हलप होतो आहे, या रूट झोनला आपल्याला जपावं लागेल। आणि मी जे तुम्हाला ग्रेड दिला, ह्या ग्रेडनंतर तर तुफान म्हणजे सगळ्यात जास्त बदल पडेल, म्हणजे इथून 15 दिवसानंतर ह्या प्लॉटचं पूर्ण चित्र बदललेलं राहील। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा। हा ब्लॉग आपण अजून 15 दिवसांनी पुढे काय राहील, आता पुढचं आपण माल बनवण्याचा राहील, तर जसं राहील तसं एकदम सोपं आहे, खूप अवघड काही नाही आहे। पण जर तुम्ही थोडंसंही निष्काळजी केलं तर याच्यासारखं अवघडही कुठलं नाही, असं धरा तुम्ही। आणि काही चुकलं तर ते पूर्ण नाराजी होऊन जाते, नंतर ते
वाटेवर आणायला रस्त्यावर आणायला खूप व्यवस्थित लागतो। तर ह्या पद्धतीने चालू द्या मित्रांनो। आजसाठी एवढं माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा मला। जय हिंद, जय महाराष्ट्र।